मॅचला सुरुवात करा प्लीज, कॉपरेट करा. ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे. धन्यवाद, थँक्यू सो मच. थोडासा समंजसपणा सर्वांनी दाखवा. एक पाऊल मागे आल्याने कोणी लहान होत नाही, उलटी त्याचा मान वाढतो. जोडी स्ट्रायकर एंड वरती विजय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज संजयला पॉवर प्लेचं एकमेव षटक दिलं जाईल, कारण मॅच 4 ओव्हरची आहे. मॅचला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा ऑन द राईज खेळला गेलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सलग 3 षटकारांना मयूर जंगम यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राईट अबाउट विकेट षटकातला पुढचा बॉल धरून घेण्याचा प्रयत्न. सलग 3 षटकार लगावल्यानंतर अभिषेक जंगम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अभिषेक कडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नावासाठी खास तिसऱ्या क्रमांकाचा बॉल आला का पुढचा बॉल दूर गोलंदाज ते झालाय. एक टप्प्याकडे सीमांच्या पहिले 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजाला सन्मान देण्यासाठी प्रवृत्त केले गोलंदाजाने. बॉल बॉल आला शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक गोलंदाज आपण पाहतो संजयला राईट अबाउट विकेटचा मारा करत असताना मात्र लॉस सुलताज फ्लिक केलाय. ऑन साईडने ट्राय केला. पहिली धाव इथे वेगात पूर्ण केली आहे. एक धावने टीमची धावसंख्या धावफलकावरती खेळली जाईल 13 धावा या धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिले इथे मात्र संपले आणि 13 धावा धावफलकावरती. मला दुसरा गोलंदाज 13 धावा पहिल्या षटकाच्या खेळीत. दुसऱ्या षटकामध्ये पृथ्वीराजला आपण पाहतोय. यावेळीचा बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. अपील जबरदस्त. एक समज नाहीये. डॉट बॉल आलाय. 13 धावा धावफलकावरती. यावेळीचा बॉल देखील चांगला आहे. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालाय. थोडंसं उसळी पाहायला मिळाली. ऑपोजिटच्या आपण पाहतोय एक 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सलग दुसरा बॉल या ठिकाणी डॉट आलाय. पृथ्वीराज चांगली गोलंदाजी करतायत आपल्या टीमसाठी. तुमचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाला. यावेळेला मिडल ऑफ दी बॅटच्या रडारमध्ये बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी मोकळे षटकार. राईट ओव्हर द विकेटच्या षटकातला पुढचा बॉल डिलिव्हर केला जाईल. इथे खरा बॉल हुक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॉल अडवला गेलाय. अगदी पाहिलं तर स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. येणारा बॉल फ्रीचा असेल. 21 धावा धावफलकावरती. फ्रीडची संधी निर्माण झाली आहे फलंदाजाला. वरती सचिन. या वेळेला हा बॉल चांगला आहे. सलग 3 षटकार ठोकले तर कुलदीप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अवश्य आपण पाहतो रोखली 21 21 धावा. डॉट बॉल आला. फ्रीडचा अधिक फायदा उचलता आलेला नाहीये. मनीष जंगम यांच्या माध्यमातून देखील
3 षटकारांसाठी 1000चं कॅश प्राइज. कोणत्याही फलंदाजाने मारला तर 1000चं कॅश प्राइज असेल. हा संघ जरी पराभूत झाला असेल तरी देखील यावेळेला मात्र बॉलला पाठवला आउट ऑफ दी पार्कचा डावा षटकार. मनीष दादा चंदन यांच्यासाठी खऱ्या अर्थानं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहा मगाशी त्यांचा संघ पराभूत झाला. फायनलची मॅच कोण जिंकेल कोण हारेल हे ठाऊक नाहीये, परंतु प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000चं कॅश प्राइज या ठिकाणी पुरस्कृत केलंय. हे व्यक्तिमत्व आहे, हे लाडकं प्रोत्साहन वाढवण्याचं ते काम करतायत. षटकांना पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज आहे का पाहावं लागेल. हो जरूर आहे. फलंदाज सचिन बाद. पहिला धक्का पहिली विकेट. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. ज्या फलंदाजानं कालचा दिवस गाजवला होता, वाघावळे गावचा हा खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही खेळाडू हे वाघावळे गावचेच आहेत. अगदी पहिला चांगला खेळ त्यांचा राहिला या लीगमध्ये. या JPL मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. विघ्नेश गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्येचा फरक पाहतो 27 धावा. 1 विकेट गमावला. सचिन जर एक षटकार ठोकला होता तो बाद झाला. षटकातला पहिला बॉल राईट मुहूर्त विकेट लेफ्ट मुहूर्त विकेटने मारा केला जाईल. पहिलाच बॉल सन्मानित केलाय. 57 बॉलला ढकलला गेलाय. राईट रोटेट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकवत असताना 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला शुभारंभ झाला आणि पहिला बॉल वरती सिंगल आली. धन्यवाद प्रवीण दादा. हॅलो, अजून एक बॅटरी पाठव. संगम प्रीमियर लीग मधला हा अंतिम सामना चालू आहे. महान मुकाबला. पंच खून करतायत. वाईट बॉलची एक आव्हान तर जाऊ परत एकदा पाहूया या चेंडूवर काय करामत होते आणि जेलबाद होतोय तो प्रथमेश. त्यानंतर सिद्धू सिद्धांताच्या एक धाव घेतलेली आहे. 2 धावांवर समाधान करावं लागतं. खरोखरच एक चांगला अष्टपैलू खेळाडू. सुरेख कट केला. पाहूया या चेंडूवर गेम उडालेला आहे. खेळ घेतोय का आणि प्रकाश क्षेत्र होतं या ठिकाणी. 2 धावांवर समाधान मानावं लागते ते सिद्धांतला आणि संघाची धावसंख्या होते 2 बाद. सामना जो होता पाहतोय त्यांच्या आपल्याला दुसऱ्या पाठीशी आलाय. 1 बॉल 2. त्यांच्या सौजन्याचा डायरेक्टर गावाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांचं फॅमिलीचं स्वागत येथे कमिटीच्या वतीने आपल्याला आभारी आहोत. धन्यवाद संदीप जंगम सर. आणि दरम्यान कट केलाय. पाहूया या चेंडूवर किती धावा घेत आहेत आणि सिद्धांतच्या बॅटमधून येतोय कणकणी कसा चौकार. निघाली मुन्ना डोळ्याला लागला. आनंद याचा पुढचा चेंडू सुरेख कट केलाय. पाहूया या चेंडूवर किती धावा घेत आहेत आणि दरम्यान त्या ठिकाणी चांगले प्रयत्न होते आणि या चेंडूवर धावा मिळत आहे.
43 दर्जेगावचे अध्यक्ष निलेश मंचाला सलामी देणारा हा कंपनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते. मामा याच्याकडून सर्वात चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतो. राज्य शपथभूमी योद्धा त्या संघाचा हा फलंदाज काय फलंदाजी करतोय. माझे स्कोरर सांगतायत की आतापर्यंत तो 31 या धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे 49 धावांपैकी 31 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो विजय. आनंदाचा पुढचा चेंडू विजयला सुरेख करतलेला in the arc of the park. 55 कैसे नाव अनुज या ठिकाणी विजयासाठी 57 धावांचा उद्दिष्ट आहे. पुढच्या चॅलेंजरला उपस्थित व्यासपीठावरती सर्व महिला भगिनींचं, मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आणि घरबसल्या या स्पर्धेचा जे प्रेक्षक मायबाप आनंद घेतात त्या सर्वांचं करूया मनाच्या अंतकरणापासून आपण हार्दिक स्वागत. आपण पाहतोय जंगम प्रीमियर लीग 2025 सर्व पहिले आहे. स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. 2 संघ आमने सामने फायनलची मॅच खेळतात. एक बाजूने पाहतोय स्वराज्य शपथभूमी आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर त्रिशा ऑडियर संघ. टार्गेट ठेवले गेले 24 बॉल आणि 57 धावांचं. आव्हान जरी मोठं असेल तरी देखील त्रिशा वॉरियर संघाने मोठमोठे टार्गेट अगदी सहजरित्या फेस केले. त्यामुळे हे विजयाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकेल हे आता मात्र सांगता येणार नाहीये. सर्वांनी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा. सामना संपल्यानंतर सर्व संघाचे संघमालक जे दानशूर व्यक्तिमत्व होते ज्यांनी या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी आपलं स्वागत सन्मान होईल आणि त्याचनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं सर्वांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. मॅचला इथून सुरुवात झाली आहे. पहिला डाव आपण पाहिला 56 धावा उभ्या केल्या आणि 57 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. हे आव्हान कोणत्या पद्धतीने पार केलं जाईल त्रिशा वॉरियर संघाकडे देखील पाहावं लागेल. त्रिशा वॉरियर संघ आपला आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. मॅचला इथून सुरुवात होताना आपण पाहतोय पूर्वार्ध पहिला उत्तराला सुरुवात झाली. मानाची सन्मानाची ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पृथ्वीराज आणि त्याच्या साथीने राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागील मॅचचा शिलेदार मागील मॅचचा शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. ना पैशासाठी ना नावासाठी 2 दिवस आमच्या समाजासाठी
अशी ही लीग प्रीमियर लीग अखेरकार 8 संघांपैकी 2 संघ फायनलची मॅच खेळताना दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप खेळले. प्रॉपर गॅप सिलेक्शन. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. थोडी सोडकर दोन गोलंदाज सज्ज झालाय राईट ओव्हर द विकेटनं. सचिन गोलवर टप्प्याचा बॉल होता. ब्लॉक बॉल मधला बॉल होता. खोदून काढलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप दिला गेलाय. एक सिंगल आली आहे प्रिन्सिपल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तुमच्याकडे संयम असणं खूप गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. ती स्ट्राईक रोटेट झाली आहे. असंख्य 1 ने पुढे सरसावत असताना 5 धावा धावफलकावरती. नवी मुंबईच्या ह्या नगरीमध्ये साकारलेली स्वप्नपूर्ती स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम सोहळा, अंतिम सामना, ग्रँड फिनाले, मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. टप्प्याचा बॉल स्ट्रोक पकडत कॅच जितो मॅच. ओ माय गॉड. शुभ आशीर्वाद दिलेत फलंदाजाला. अगदी सोपा खेळ धरती मातेला दान केलाय. एक डाव मिळेल कदाचित. ही कॅच होती का मॅच होती त्याचं चित्र काहीच क्षणामध्ये स्पष्ट होईल. रोहित शर्माचा 11 धावांवरती झेल सोडला. त्या रोहित शर्माने 264 धावांची खेळी साकारली हे देखील विसरून चालणार नाहीये. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. बॉलवर टप्प्याचा बॉल. बॉलिंग काय ड्राव. फटक्यामध्ये ताकद होती. बंदूकीमधून ज्या पद्धतीने गोळी निसटते त्या पद्धतीचा हा स्ट्रोक होता. इथे 2 धावा मिळतील. 8 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 57 हव्यात. 57 धावा कोणत्या पद्धतीने चेस होतील. आसवाच्या गतीनं सशाच्या गतीनं हे देखील पाहावं लागेल. धावसंख्येचा फळक 8 वरती आहे. विजयाचं पारडं, विजयाचं वारं कोणाच्या बाजूने झुकणार. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील हे 8 गावावर मिळून ठेवलेली प्रीमियर लीग. या प्रीमियर लीगचं नाव आहे जंगम प्रीमियर लीग. समोरच्या दिशेला स्टँडिंग डिलिव्हर देखना स्ट्रोक आहे. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. खूप सचिन राईट ओव्हर द विकेटने अंतिम बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर बॉल निघून गेलाय 20 मधून. कुछ करिए नस नस मेरी खोले. कुछ करिए बस बस बड़ा कुछ करिए. 41 ची गरज. स्ट्रायकर एंड वरती मिस्टर राहुल. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटनं डिलिव्हर केला जाईल. पहिला बॉल दिस टाइम स्ट्रोक. कॅचेस विन द मॅचेस. जेटी प्ले. गोलंदाज बाद. पहिला धक्का पहिली विकेट. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवले गोलंदाजानं. विजयनं नावात विजय आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या बॉल वरती विजयी झालाय. विराज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल विजयाच्या आशा पल्लवित असतील. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. विराट कोहली स्टाईल मध्ये ठोकलाय चौकार. 36 ची गरज. पुढचा बॉल विजयचा. यावेळेला समोरच्या दिशेला बॉलला उडवलाय. या मॅचची गोल्डन विकेट. गोलंदाज पृथ्वीराज बाद. मोठी तो मोठा धक्का. समोर फलंदाज आपण पाहतो अनंतला. यावेळेला मात्र पाहू शकाल सॉफ्ट हँडनं बॉलला खेळून काढलाय. फिलिम मिडऑफ मध्ये बॉल. पहिली धाव आले वेगानं पूर्ण. दुसरी धाव इथे देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. जशी लोकल मुंबईवरती पळते तसे हे 2 खेळाडू पळताना पाहायला मिळाले. आणि इथून मात्र या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 23 धावा.
12 बॉल आणि 34ची गरज. मॅच संपली. सरासरी गाठायची आहे. आयुष्यामध्ये जर गरुडासारखं उडायचं असेल ना तर मागे फिरून बघू नका. पुढे काय करायचंय ना ते बघा. मग संकट येत असतील, संकटांना मात करा, संकटांवरती पुढे पाऊल टाकून चला. इथे हे पाऊल टाकलं जाईल का? कारण समोर संकट आहे. संकट मोचक बनावं लागेल. संकट मोचक ठरले होते हनुमंतराया. ज्यावेळेला सीतामाईला वनवासात नेली, खऱ्या अर्थानं रावणाने पळवली, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांसाठी हनुमंतरायाने प्रयत्न केले. इथे प्रयत्न दाखवावे लागतील. पहिला बॉल तर इथून मात्र पाहू शकाल चांगला आहे. चांगली पिचिंग आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवलाय, गुडलेंथ वरती ठेवलाय. पहिला बॉल तर डॉट आलाय गोलंदाजाचा. अप्रतिम इथून मात्र सुरुवात केली आहे. जशी सुरुवात सचिनने केली आहे अगदी चांगली केली आहे. धावसंख्या रोखली गेली आहे. अत्यंत आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. प्रत्येक शॉट बॉल आहे ना हा मात्र पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाईल. विजयाला गवसणी घालायची असेल तर आक्रमकता दाखवावी लागेल. पुढचा बॉल सब वरी किले वरी डॉट बॉल इथे देखील आलाय. दुसरा बॉल डॉट. चांगलं षटक या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून. अगदी पहिलं तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34ची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही. इथे जर तुम्हाला विजय साकारायचा असेल तर एकच ध्येय डोळ्यासमोर, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. हा बॉल पायच्या पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल आउट ऑफ द लेग स्टंप. बाहेरचा बॉल. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33ची गरज आहे. इथून मात्र फलंदाजांना हात बोलावे लागतील, फटकेबाजी करावी लागेल. 10 बॉलमध्ये 33 धावा डिफेन्स होऊ शकतील, परंतु त्याकरिता प्रयत्न दाखवावे लागतील. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. इथे देखील पाहिलं तर वाईड बॉल आला. प्रत्येक यशस्वी पुरुष किंवा महिला ही मात्र प्रयत्न केल्यानेच मोठं झाले. पण असो वा खेळ प्रयत्न केल्याशिवाय ठेवावी लागेल. पुढचा बॉल लॉक केलाय. मिस टाइम आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल. एक धावी ते घेतली आहे. इथून मात्र पाहू शकाल एक धाव मिळेल. नेल्सन मंडेला 27 वर्षात तुरुंगवास भोगला तरी देखील जगभरामध्ये शांततेचा संदेश पसरवला. APJ अब्दुल कलाम स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण ठेवले आणि देशासाठी राष्ट्रपती बनवून एक चांगला पुरस्कार पटकावला. त्याकरिता शून्यातनं जग निर्माण करायचं असेल तर प्रयत्न हे दाखवावे लागतील. धावसंख्या रोखली गेली आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. अलॉंग दी कार्पेटचा लॉंग ऑन केली बॉल. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. पैकी करतायत. सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती 27. 8 बॉल 30ची गरज. येणाऱ्या 2 बॉलवरती पॉवर जनरेट करावी लागेल. हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल. 8 बॉल आणि 30ची गरज. फोर द विकेटने पुढचा बॉल. चांगला बॉल आहे. हा बॉल देखील डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करतोय, दडपण निर्माण करतोय, प्रेशराईज करतोय. धावसंख्या 27 वरती. 7 बॉल 30ची गरज. शेवटचा हा सामना आपण या स्पर्धेतला पाहतोय. अंतिम सामना. षटकातला पुढचा बॉल. यावेळेच्या बॉलला सोडून दिला. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 28. 7 बॉल 29ची गरज आहे. मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं आहे या बॉलवरती. या बॉलवरती मोठा फटका आला तर विजयाच्या आशा पल्लवित होतील, आत्मविश्वास वाढेल. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. टप्पाचा बॉल. शॉर्ट टर्म फुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. सामना करेल फलंदाज आनंद. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाची चुकी. स्ट्राईक रुटेड. सिंगल धाव. 22ची धाव कदाचित महागात ठरेल. 5 बॉल 28ची गरज. 22ची गरज माफ करा. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आली आहे. इथून मात्र फटकेबाजी केली. मोठे स्ट्रोक आले तर निश्चितपणाने गोलंदाजावरती दबाव निर्माण होईल. 5 बॉल 22ची गरज. षटकातला पुढचा बॉल भरत यांचा. यावेळेला समोरच्या दिशेला स्ट्रोक दमदार आहे आणि बॉल देखील निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 18ची गरज. 4 मध्ये 18 येतील का? अनोखा इतिहास सागर घडवतील का?
बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, टप्पा पडला, खाली राहिला, परंतु इथे काय घर फिरले की घराच्या वासे फिरतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, नशिबाचा चौकार. 3 बॉल, 14ची गरज, रफ अँड टफ मॅच. यावेळेला बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगात आली, दुसऱ्या प्रयत्न केला जाईल, कोणत्या एंडवरती फेकी, इथे दुसरी धाव पूर्ण. मॅच फायनल मॅच कशी असावी तर जंगम प्रीमियर लीग फायनलची मॅच या पद्धतीची असावी. गर्दी पाहायला मिळते, अगदी या मॅचचा भरभरून आनंद घेतात त्या प्रेक्षक मायबापांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षक नाही तर मजा नाही. शेवटचे 2 बॉल, धावांची गरज आहे 12. राईट टर्म ओव्हर द विकेट ना हा बॉल, महत्वपूर्ण बॉल. हो यावेळेला ते हेचीवरती बॉल आदळलाय, फक्त सिंगल आले, मॅच संपली नाहीये. तरी 1 मध्ये 18 पाहिलेत, 1 मध्ये 13 पाहिलेत, 1 मध्ये 11 का नाही येणार. लक फॅक्टर, नशिबाची साथ मिळाली तर ते देखील होतील. 1 बॉल 11ची गरज. गोलंदाजाने जर शुभाशीर्वाद दिला फलंदाजाला तर काही घडू शकेल. शेवटचा बॉल, या स्पर्धेतला अंतिम बॉल आहे आणि द विनर टीम स्वराज्य शपथ धन्यवाद. या ठिकाणी मी जंगम प्रीमियर लीग या एजंट कमिटीला धन्यवाद देईन. या ठिकाणी गेले 2 दिवस मला तुम्ही समालोचनाला बोलवलं, परंतु काही कारणास्तव मला देखील नेट टुर्नामेंट मला देखील लवकर निघायचं. सर्वांनी वरती याचे आलेले प्रमुख पाहुणे तसेच सर्व संघ मालक, चला प्रकाश रामचंद्र जंगम धारदेव स्टेजवरती या. संतोष जंगम धारदेव वरती या स्टेजवर. चला